सर्वच ठिकाणी फक्त एकच चर्चा आहे, मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचा कट ऑफ किती लागेल. कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी गोंधळामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी फक्त आपण जर विचार केला तर टायपिंग परीक्षेसाठी 10 ते 12 हजाराच्या जवळ या ठिकाणी कॅन्डिडेट्स पात्र होणार आहेत, बाकीचे विद्यार्थी या ठिकाणी पात्र होणार नाहीत. तर यासाठी बरेच विद्यार्थी काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा कट ऑफ या ठिकाणी सांगितला जात आहे, त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं मनोबल या ठिकाणी कमी होत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे, कारण की अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कट ऑफ ह्या गोष्टीकडे तुम्ही थोडंसं निग्लेक्ट करा. रिझल्ट लागू द्या. कट ऑफ किती लागेल आपण तरी अंदाजित कट ऑफ या ठिकाणी युट्यूब चॅनल्सवर सांगितलेलं आहे, परंतु अतिशय जास्त तुम्ही थोडंसं गंभीर्याने या ठिकाणी कट ऑफला घेत आहेत. म्हणजेच किती लागेल यामध्येच तुमचे दिवस या ठिकाणी वाया जात आहेत. प्रत्येक जण या ठिकाणी यूट्यूब असेल, टेलिग्राम असेल, या चॅनल्सवर तुमचा कट ऑफ किती लागेल याबद्दल या ठिकाणी चर्चा सुरू आहे. तर काही ठिकाणी अतिशय जास्त कट ऑफ या ठिकाणी सांगितले जात आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्याला फक्त या ठिकाणी एकच पोस्ट मिळवायची आहे आणि कोणताही कट ऑफ तुम्हाला पोस्ट मिळवून देणार नाही, कोणताही चॅनल्स तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट मिळवून देणार नाही. तुमची मेहनत तुम्हाला पोस्ट या ठिकाणी मिळवून देणार आहे. जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा लागेल, परंतु सध्या जर तुम्ही या ठिकाणी कट ऑफच्या नादामध्ये दिवस घालत बसताल किंवा निगेटिव्ह जर झालात तर त्याचा परिणाम डायरेक्टली तुमच्या निवडीवर या ठिकाणी होतो. तर अंतिम ध्येय तुमचं आहे की आपल्याला निवड या ठिकाणी फिक्स करायची आहे. तर त्यासाठी कोणाच्याही गोष्टी या ठिकाणी न ऐकता तुम्हाला डायरेक्टली टायपिंगवर अतिशय जास्त तुम्हाला फोकस करायचा आहे. याचे प्लस पॉईंट असे आहे, जर तुमचं नाव या ठिकाणी कट ऑफमध्ये आलं, म्हणजेच कट ऑफमध्ये तुम्ही बसलात तर एकदम बेस्ट आहे, गोल्डन आहे. आणि जर या ठिकाणी कट ऑफमध्ये तुम्ही बसलेला नाहात, ठीक आहे, नशिबानं जर तुमचं नाव आलं नसेल, 1-2 मार्क्स कमी पडले असतील, तरी तुमचं या ठिकाणी नुकसान अजिबात होणार नाही. कारण लागलीच या ठिकाणी दुसरी जिल्हा न्यायालयाची भरती असणार आहे, त्याच्यामुळं तुम्ही त्यामध्ये पात्र होऊ शकणार आहेत. म्हणून तुम्हाला या ठिकाणी कट ऑफकडे न बघता, कारण कट ऑफ तुमचा रिझल्ट मिळवून देणार नाही, तर तुमचा रिझल्ट मिळवून देणार आहे या ठिकाणी तुमचं टायपिंगचे मार्क्स. ठीक आहे, टायपिंगसाठी पात्र होण्यासाठी तर कट ऑफवर बसावंच लागणार आहे, परंतु कट ऑफ किती लागेल या संभ्रमामध्ये राहून बरेच विद्यार्थी टायपिंगकडे या ठिकाणी निग्लेक्ट करत असतील. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत IMP आहे. तुम्हाला जर अंतिम निवड मिळवायची असेल तर ह्या सर्व गोष्टीकडे सध्या निग्लेक्ट करा. कट ऑफकडे तुम्ही पाहूच नका. जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा रिझल्ट लागेल, परंतु सध्या तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचे ओनली ऑन टायपिंगवर. तुमचं एक टार्गेट असलं पाहिजे पॉझिटिव्हनेस, की तुमची टायपिंगची स्पीड ही 50+ गेली पाहिजे आणि ॲक्युरेसी 100% असली पाहिजे. मग अशा विद्यार्थ्यांना कट ऑफ किती लागेल काय नाही या गोष्टीकडे बघायची आवश्यकता नाही. तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात, मार्केट म्हणजे अर्थ टायपिंग सेंटरवर जर गेला तर त्या ठिकाणी 4-4, 5-5 तास या ठिकाणी विद्यार्थी काय करत आहेत, कंटिन्यू टायपिंग करत आहेत. मग असे विद्यार्थी या ठिकाणी फक्त युट्यूबवर, चॅनल्सवर असेल, टेलिग्राम असेल वर चर्चा करत आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आम्हाला मेसेज करत आहेत, कॉल करत आहेत, कट ऑफ किती लागेल. कट ऑफ किती लागू द्या, तुम्ही या ठिकाणी पात्र झाले तर तुमची निवड झालीच पाहिजे. एकच टार्गेट तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे. जर कट ऑफमध्ये बसले नाही तर दुसऱ्या भरतीसाठी तयार राहायचं, निग्लेक्ट त्यामध्ये व्हायचं नाही. तर चांगल्या प्रकारे तयारी करा. आणि टायपिंगमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, टेलिग्राम चॅनल्स आहे, त्यावर त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता. तसेच शेवटी या ठिकाणी सांगू इच्छितो की कट ऑफकडे थोडंसं दुर्लक्ष करून तेवढाच वेळ तुम्ही या ठिकाणी टायपिंगमध्ये द्या. या ठिकाणी तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.